नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। ओबीसी आरक्षणाबाबत राज्य शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षणामुळे आणि समाजातील वाढत्या असुरक्षिततेमुळे आलेगाव येथे एक हृदयदाहक घटना घडली आहे। ओबीसी समाजासाठी सातत्याने झटणारे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि माननीय छगनजी भुजबळ यांचे कट्टर समर्थक विजय बोचरे वय 59 राहणार आलेगाव यांनी आज पहाटे आलेगाव बस स्थानकात गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या मोबाईल स्टेटसवर ओबीसी आरक्षणाविषयी चिंता व्यक्त करत राज्य शासनाला थेट पत्र लिहिले। त्या पत्रात त्यांनी म्हटले की मराठा आरक्षण संदर्भात काढलेल्या GR मुळे ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। आमचे राजकीय, शैक्षणिक आणि रोजगाराचे आयुष्य धोक्यात आले आहे। जातीय जनगणना झालीच पाहिजे। आत्महत्येची बातमी परिसरात पसरताच आलेगाव परिसरात शोककळा पसरली। व्यापाऱ्यांनी आपली सर्व दुकाने बंद ठेवून सहानुभूती व्यक्त केली। संतप्त नागरिकांनी शासनाने ओबीसी आरक्षणाबाबत ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी केली। घटनास्थळी ठाणेदार रवींद्र लांडे, SDPO गजानन पळघन, तहसीलदार राहुल वानखडे हे अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी घटनास्थळी भेट देऊन नातेवाईकांच्या भावना जाणून घेतल्या व आश्वासन दिले की ओबीसी आरक्षणाचा मुद्दा शासन दरबारी गांभीर्याने मांडला जाईल। त्यानंतर मृतदेह अकोला येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। या घटनेने ओबीसी समाजामध्ये तीव्र संताप व अव्यवस्था निर्माण झाली असून शासनाने या आत्महत्येतील वेदना समजून तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी समाजाच्या सर्व स्तरातून होत आहे। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी बार्शी टाकळी प्रतिनिधी अब्दुल रफीक। पाठवला पण आहे, पण आता जी तुमची डिमांड आहे ते सगळं आम्ही शासनाकडे पाठवणार आहे। माझी विनंती आहे की तुम्ही आम्हाला लास्ट राईट करू द्या। आमचे मागणी जे आहे आम्ही नक्कीच परिवार उघडा पडलेला आहे। परिवाराला आम्हाला शासनाच्या वतीने आम्हाला परिवाराची झाली पाहिजे वेळेवेळी। मुलगी शिक्षणाची लहान आहे मुलगी आणि मुलगीला बोलवा टेन्शन मध्ये होता तो माझ्याशी काल बोलला तरी तो टेन्शन मध्ये बोलला मी मॅडम तो, पण तो ओबीसीचं हे किती आपण घेणार आता मॅडम आमच्या हाँ करके फिर हम आणि मुलीला तिची मुलगी आहे ती शिक्षण थांबा एक्झाम। विजय बोचरे म्हणून 58 वर्षाचे गृहस्थ आहेत। त्यांनी काल रात्री 2 वाजता बस स्टँडच्या शेडला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। त्यांच्याकडे काही चिठ्ठी मिळालेली आहे, त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणाला आता समस्या निर्माण झाली, प्रॉब्लेम आहे आणि ओबीसीच्या मुलांचं काही भवितव्य नाही या फ्रस्ट्रेशनमधून ते करत असल्याचं त्यांनी त्याच्यात इंडिकेट केलेलं आहे। आम्ही त्या तपासात ताब्यात घेतलेल्या आहे आणि आता तपास सुरू आहे। कलेक्टर मॅडमनी सुद्धा भेट दिली आहे, त्यांचं सांत्वन केलेलं आहे आणि त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्या चिठ्ठ्या वगैरे जप्त करून आता त्या हस्ताक्षर तज्ञ आणि या सगळ्या गोष्टी आम्ही करू पुढे। तपासामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। सर बॉडी खूप लेट उचलण्यात आली, काही नाही लेट नाही उचलण्यात आली। कलेक्टर मॅडमला तिथं व्हिजिट द्यायची होती, त्या कलेक्टर मॅडमनी व्हिजिट केल्यानंतर लगेच तात्काळ